कोण आहे? कोण आहे? ए, इथे बसून काय करतेस? चला ते पटकन कोणीतरी आलंय. मी नाही येणार आत. मी इथंच बरी. मूर्ख आहेस का? आत ये म्हटलं ना. नाही बाबा, मी नाही येणार आत. परत तुम्ही मला जोरदार. हे बघे, डोक्यात जाऊ नकोस. सांगितलंय तेवढं कर. म्हणजे हे बरं आहे, मी आत आले तरी तुमच्या डोक्यात जाते, मी बाहेर थांबले तरी तुमच्या डोक्यात जाते. दादू, अरे उघड ना. चिकू, आलो आलो. काय दादू, किती वेळ दार उघडायला? आणि राणी कुठे आहे? अच्छा, गॅलरीत आहे का राणी? काय यार, मी कधीपासून दार वाजवतेय, तू पण नाही उघडलंस. एक मिनिट, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही नाही नाही, तसं काही नाही. म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं तर, हो ना? मग मी थोडा वेळ इथे बसते ना. ऍक्च्युअली मला खूप बोर होत होतं यार, म्हणून मी इकडे आलीये. तुला पण झोप येत नसेल ना राणी? म्हणजे असं का विचारते? अगं कारण तू बेडवर नाही आहेस ना, इथे गॅलरीत उभी आहेस. म्हणजे उगाच का तू उभी राहशील ना. एक काम करूया, आपण ना गॅलरीत गप्पा मारूयात. नाही 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 नाही, आपण इथेच उभं राहू ना. इथेच उभं राहू ना, असं बोलू की आपण. का काही प्रॉब्लेम आहे का? काय नाही अगं, ते आत्ताच पाऊस पडून गेला ना, हे सगळं ओलं इथं. अगं पण आपल्याला फक्त उभाच राहायचंय ना. पण मग तू इकडे येशील है ना, मग तुझे पाय ओले होतील, मग ते ओले पाय घेऊन तू फरशीवर जाशील, मग फरशी ओली होईल, मग राधू चिडेल, हो ना? हो. चिकू ऐक ना, तुम्हाला बोलायचं असेल तर इथेच बोला. मी काही झोपत नाही एवढं. नाही नाही, नको नको, आपण इथंच उभं राहून बोलूया. त्यांना झोपू दे. बापरे, नवऱ्याच्या झोपेची किती काळजी आहे बाई तुला. ही राणी आत यावं लागेल म्हणून कारण देते. एवढा ऍटिट्यूड आहे हिला. ठीक आहे, मी ना तुमचा खूप वेळ नाही घेणार. ऍक्च्युअली मला उद्या खूप छान दिसायचंय आणि खूप सारे फोटोज काढायचे, सोशल मीडियावर पोस्ट करायचे. सो यातला मी कुठला ड्रेस घालू मला सांग ना. म्हणजे हा घालू की हा घालू की हा? मला तर हाच आवडतात. हा एक नंबर दिसेल असं वाटतं मला. हाच घाल. हा हो ना, मला पण हाच आवडला होता. थँक्यू राणी. आणि दादू सॉरी, आय नो मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सॉरी. गुड नाईट. बाय. गुड नाईट. काय दादू, किती काय आहे तुला? अरे जाते ना. काय करत होतीस? आत ये म्हटलं रात का नाही आलीस? मी तुझ्याशी कसा वागतोय हे चिकूला कळावं म्हणून मुद्दाम करत होतीस ना? अहो, हे जर असं असतं तर मग मी तिला तोंडाने सांगू शकले असते ना. आर्ग्युमेंट करू नकोस माझ्याशी. हे असं आहे तुमचं, म्हणजे मी माझा मुद्दा पण मांडायचा नाही का? आपण सरळ सरळ आत ये म्हटल्यावर आत आली असतीस तर एवढा स्ट्रगल करावाच लागला नसता. आता तुझ्यामुळे त्या चिकूला काहीतरी भलतंच वाटलंय आपल्याबद्दल. चिडवून गेली ती मला जाताना. हाय का आता? अहो, यात आता माझी काय चूक आहे? तुझी चूक आहे. हे बघ, इथून पुढे माझा शब्द पाळला नाहीस ना, ते याद राख. तुमचा शब्द पाळायला मी काय तुमची बायको आहे का? काय? अहो, तुम्हीच असं बोलला होतात ना मागच्या वेळी, विसरलात का आता? मला शहाणपणा शिकवू नकोस. आणि नाहीच तू माझी बायको. तुझी पात्रताच नाहीये तेवढी. मग मी पण कुठं असं म्हटलंय की तुम्ही मला बायको म्हणा म्हणून? मी तर तुम्हाला माझ्याशी लग्न करा असं पण म्हणलं नव्हतं. तुम्हीच मला उलट उत्तर द्यायचं नाही. तुझं मी ऐकून घेतोय म्हणून काही बोलशील का? आणि मुळात मला उलट उत्तर देणारी तू कोण आहेस? मी तुला लग्न करून या घरात घेऊन आलोय ना, तर हेही लक्षात ठेवायचं. मला पटेल तेव्हा या घरातून बाहेर काढू शकतो मी तुला.
असं का वागतायत सर? मी इथनं निघून गेले तर माझ्या आई बुवांना काय सांगू? त्यांना येऊ धक्का नाही सहन होणार. माझं या घरात लग्न झालंय म्हणून किती खुश आहेत ते. त्यांना काय उत्तर देऊ? कसं समजू की मी परत का आलीये? नाही नाही सर, सर माझं चुकलं. तुम्ही जे सांगाल ना ते मी करेल, पण तुम्ही मला हे घर सोडून जायला सांगू नका. ते असंच स्वतःची जागा ओळखून वागायचं आणि बोलायचं माझ्याशी. इथं उभी आहेस ना, ही तुझी कायमची जागा आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आधीच राणीला काय गिफ्ट द्यायचं ते कळना झालंय, आणि त्यात बुवांनी अजून एक टेन्शन दिले डोक्याला. कसं करावं आता देवा? अरे कसल्या संकटात टाकलंस? आता राणीला न्यायला आलोय म्हणलं, माझ्या बरं पाठवतील वय तिच्या घरची माणसं? कसं जमवायचं? ही गोट्या अरणा अंगी टाकून जमायचं नाही का? राणीच्या तालमीत तयार झालेला गडी आहेस तू. भीड भावा, जमल तुला. तिच्या घरच्यांना इचरायला बी जमल आणि तिला गिफ्ट द्यायला बी जमल, ते बी तिला आवडल असं. आता रडायचं नाही, आता भिडायचं. नाहीच तू माझी बायको, तुझी पात्रताच नाहीये तेवढी. मी तुला लग्न करून या घरात घेऊन आलोय ना, तर हेही लक्षात ठेवायचं. मला पटेल तेव्हा या घरातून बाहेर काढू शकतो मी तुला. राणी, नवीन सकाळ नवी आशा घेऊन येत असते. चल, उगा तोंड पाडून बसू नको. जे झालं ते झालं. हा, आता मस्त बत्तीशी दाखव आणि दिवसाची सुरुवात छान होते. आओ, दार उघडा की. कोण आहे? कोण काय? मी आहे. दरवाजा उघडा की. गप्प झोपू दे मला. अहो, असं काय करताय? 1 मिनिट पण लागणार नाही दार उघडायला. तुम्ही दार उघडा आणि परत जाऊन झोपा. नाही कोण म्हणताय? शांत बस म्हटले ना, इरिटेट करू नको मला. अहो, मला तयारी करायला जावं लागेल ना खाली. नाही गेले तर मालती मॅडम ओरडतील. आज सणाचा दिवस आहे. तुम्ही ऐका माझं. मूर्ख आहेस का तू? माझी झोप होऊ दे, मग मी उघडेल दरवाजा. अहो, असं काय करताय? दार उघडून परत झोपा की. तुम्हाला कोण नाही म्हणताय? शांत बस म्हटल्यावर कळत नाही का तुला? आवाज रक्षाबंधन आहे, माझा भाऊ पण येणार आहे. मला आवरायला नको का? अहो, अश्विनी पण राखी बांधायलाच की तुम्हाला. तुम्ही पण उठा बघू. असं सणासुदीत झोपणं बरं नसतं. उठा उठा उठा, उघडा बरं दार. बस झालं. तुला एकदा सांगून कळत नाहीये का? आता किती वेळ दरवाजा वाजवत बस, मला जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही. इथूनच कर रक्षाबंधन. तुम्ही मुद्दामून करताय ना? मला उशीर व्हावा, मग मालती मॅडम मला ओरडाव्यात, मला त्रास द्यायला करताय ना तुम्ही हे सगळं? मला काही ऐकू येत नाहीये. होय का? मग मी पण बडवत बसते दार आणि झोप पण उडवते तुमची. मग बघू कसं झोपता येते. हो, ती उडवलीच आहेस तू. आता मी इथे बसून जाईन, पण दरवाजा काही उघडणार नाही. आणि मी दरवाजा वाजवायची थांबणार नाही म्हणजे नाही. तो बघू किती वेळ वाजवतेस. बघा मग, तुम्ही दुसऱ्या मिनिटाला दार उघडा. तू चॅलेंज करतेस मला. आता बघच, दरवाजा तर मी उघडणारच नाहीये. मग मी पण बघते तुम्ही दार कसं नाही उघडत ते.
अहो ऐका की, सणासुदीचं तुमच्यामुळे वादळी ना घरात. माझ्यामुळे? माझा काय संबंध? बरं बाबा, माझ्यामुळे होतील. हे बघा, मी हात जोडते तुमच्या समोर, तुम्ही दार उघडा बघू. झालं, मानलीस ना हार? म्हणून मी तुला नेहमी सांगत असतो, मला चॅलेंज करायचा प्रयत्न सुद्धा करत जाऊ नकोस. अहो नाही करणार, आता तरी उघडा दार. नाही उघडणार. ठीक आहे, मी पण बघतेच आता तुम्ही दार कसं उघडत नाही ते. अरे, आणि माझ्या नशिबानं आता आबा पण अंगणात फेरच मारतात. थांबा, त्यांना जाऊनच सांगते. कोणाला बघताय? अहो आबा असतील खाली तेव्हा दिसतील ना. बर, दार उघडल्याबद्दल थँक्यू, आणि चॅलेंज हारल्याबद्दल सॉरी. गुड मॉर्निंग. एकच गोष्ट करत बसल्या. ठेवा ती, किती वेळ खुडबुड करणार आहे? आम्हाला जरा उचल पाचल करू लागा की सामानाची. आधीच माझा कमराचा काटा ढिला झालाय. झाडलूट केली पाहिजे. हो, आपली लेक येणार आहे घरी, विसरलाय का? अगं ती काय पाहुणे म्हणून येणार आहे वय एवढं सगळं करायला? अहो मला माहिती आहे की ती पाहुणे नाही म्हणून, पण आता ती काय वस्तीत राहणारी राणी राहिली आहे वय? माडिकांच्या बंगल्यात फिरणारी राणी झाली या. मग तिच्या इबरतीला शोभल असं करायला नको व्हायच काहीतरी. हा, आणि आता तिच्यावर जर जावाय बापू आलं तिला सोडायला तर ती काय म्हणताल? तुला असं वाटत असेल की आपली राणी आबासाहेबांची सून म्हणून इथं येईल, पण तसं काय सुद्धा तिच्या मनात विचार येणार नाही बघ. अगं ती तिच्या हक्काच्या घरात इथं लेख म्हणून येणार आहे. ही झाडलोट बिडलोट दे सोडून. तू साधं मीठ भाकर जरी तिच्या हातात दिलं ना तर ती सुद्धा आनंदाने खाईल ती. मला माहिती आहे की माझी राणी लय गुणाची आहे म्हणून, पण आता राणी घरी आली आणि तिला जर घर नेहमीपेक्षा जरा स्वच्छ आणि नीटनेटकं दिसलं तर काय वाईट होईल का? हा, पण माझी लेक पहिल्यांदा येते माहेरपणासाठी. तिच्यासाठी जेवढं जमल तेवढं करायला नको आहे आपण. तसं बी राणी येणार आहे कळल्यापासून काय करू आणि काय नको असं झालंय मला. अगं मी पण आतुरतेने वाट बघतोय बघ तिची. लई दिवस झालं बघ तिच्या बरोबर मन भरून बोललोच नाही. सारखी आठवण येते बघ तिची. तिला शेजारी बसवावं, आपल्या हातानं 2 घास खायला घालावं, तिच्या डोक्यावर हात फिरवावा असं सारखं वाटतं बघ मला. होय ना? मग नुसतं शब्दांचं बुडबुड नको तुमच्या, जरा हात बी चालवा पटापटा. तो ठेवून द्या मिक्सर, तास झाला तीच घेऊन बसलाय आणि मला जरा झाडलोट करू लागा. उचला, चला. बरोबर. आज चिकू तिन्ही भावांचे खिसे रिकामे केल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. चांगली अद्दल घडव तुझ्या भावाना, त्यांनाही कळू दे तू त्यांची बहीण आहेस. एक मिनिट आबा, तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय की माझ्या? तुला कळलं नाही तेच बरं आहे. अरे यार अज्जू ब्रो, आज मला अजिबात टीज नाही करायचं, कारण आज माझा दिवस आहे. चिकू मॅडम, आज तुमचा दिवस आहे मान्य आहे, पण जरा बेतानी वाग. मम्मा प्लीज यार, आज तरी मला तुझे नियम आणि अटी नको सांगू यार. मला ती करू दे त्यांना मस्ती, काय बिघडलं? चिकू तू तुझ्या भावांची खोडी काढ. हो सगळं करा, पण पटपट आवरा, आपल्याला इतर कामं पण आहेत म्हणून म्हणते. हो पण मालते अजून इंद्रा भाऊजी आणि राणी कुठे आलेत? इंद्राचं सोड ग, पण या राणीला कळायला नको. जरा सणासुदीचं वेळेत आवरून खाली यावं ते नाही, घरातली कामं असतात, इतरही सगळं आवरायचं असतं. हिने बहुतेक ना स्वतःच्या नावाला अगदी सिरियसली घेतलंय. राणी समजायला लागली स्वतःला.
हे के राणी आली. काय गे, सण वारांचं काही महत्व आईबापांनी शिकवलंय का नाही? तुमच्या वस्तीतही सण साजरे होतात ना? का तेव्हा पण अशीच मनाला वाटेल तेव्हा येतेस? जाऊ देत नाही, हिच्यामुळे आपण आपला सण का खराब करून घ्यायचा? सणाचं काय घेऊन बसलीस? ही घरात आल्यापासून ना सगळ्यांचं आयुष्य खराब झालंय. ग्रहण आपल्याला लागलेलं. जरा तरी शरम आहे का बघ हिच्यात. एखादी असती ना तर तोंड दाखवायला लाजली असती, पण ही बघ आली तशीच. मॅडम मी उठले होते लवकर, पण काय माशी कुठे शिंकली मग? इंद्रजित सरांनी दारच नाही उघडलं. काय दार उघडलं नाही म्हणजे? ते मी राणी, दादूने दार उघडलं नाही की उघडू दिलं नाही? चिको, कुठे काय बोलावं काही कळतं? अगं बाबा जस्ट किडिंग यार. काल आम्ही राणीशी बोलायला तिच्या रूम मध्ये गेले होते ना, तेव्हाही दादूला दार उघडायला वेळ झाला होता. मग गंमत करतीये. झालं आता हा विषय वाढवू नका. चांगल्या दिवशी वाद नकोय मला. आलोच मी. ए पोरी, सतत आबांच्या मागे लपू नकोस तू. काय विचारते मी? उशीर का झाला तुला? पटपट बोल. ते इंद्रजित सर ना अंघोळीला गेले माझ्या आधी. मी दार वाजून दमले, पण त्यांनी उघडलंच नाही. मग त्याच्यामुळे उशीर झाला. अगं मग तो उठायच्या आधी स्वतःची आंघोळ करून घ्यायची होतीस ना. उगाच स्वतःच्या चुकांचं खापर माझ्या लेकावर फोडू नकोस. स्वतः घोरत पडली असतील ते सांग. उगाच माझ्या लेकाला मध्ये आणायचं नाही. आज सणवार आहेत, काही लक्षात आहे का? चला आता कामाला लागा. घे पाठ, घे तिथून रांगोळी काढून घे. चल लाग कामाला. पोरीच्या हाताला कामाचा उरक आहे बर का मालती. खरंच नशीब काढलेस तू. अशी सोन्यासारखी सून मिळाली बघ तुला. कामाचा ओळख मोलकर्णीच्या हाताला पण असतो. हिचं कशाला सून म्हणून कौतुक करू मी? मॅडम अजून काय करायचंय? जेवणाची तयारी करायची. निघ. मालती मी पण मदत करते. म्हणजे कसं आहे, हा स्वयंपाक जास्त आहे ना, उगाच उशीर नको व्हायला. आलेच मी. बरं राणी, आता गुळ खिसून झाला की नाही की मग पीठ मळायला घे. बाकी पुरणाचं मी बघते. हो आणि हो, कुरडया जरा जास्त तळ. इंद्राला कुरडया खूप आवडतात बर का. आणि आपल्या आबांना कटाची आमटी. ते बाकी सगळ्यांना गरम गरम तूप आणि पोळी. बस. तुला एक गंमत सांगते. एकदा विक्रांत आणि इंद्रा या दोघांची पैज लागली. सगळ्यात जास्त पोळ्या कोण खाणार? विक्रांत 3 पोळ्यामध्ये गार. पण अगं इंद्राणी सगळ्या होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या पोळ्या फस्त केल्या. आणि मग काय, पोट लागलं ना तू खायला. लईच नाजूक आहेत ना इंद्रजित सर. हळू बोल, त्याने ऐकलं ना तर चिडेल तुझ्यावर. चिडका कांदाच आहेत ते, आणि कडू कारलं पण.
बाई काय खरं नाही ग तुझं. काय काय राणी, दात न काढता काम करता येत नाही का तुला? मगाशीच मालते ओरडले ना तुला तरी हसतीयस, आणि केवढ्या मोठ्याने हसतीयस. तुझी ही वस्ती नाहीये वाटेल तसं वागायला. हे महाडिकांचं घर आहे. इथे मोजकच बोलायचं आणि तोलून मापूनच हसायचं, कळलं ना? हसून हसून आयुष्य वाढतं असं म्हणतात. त्यामुळे माणसानं चांगलं बत्तीशी दाखवून मन मोकळं हसावं. ए, मला शहाणपणा शिकवणार का तू? हातातलं काम पटपट कर. अहो करते की, मला ना कामाचा लोड नाही. हात चालव, तोंड नको चालवूस. तोंड आणि हात दोन्ही एकत्र चालवलं ना की माझ्या हातचं जेवण एकदम भारी होते बघा. नेमकं काय म्हणायचंय ग तुला? की जर मी तोंड नाही चालवलं ना तर मग माझ्या हातचं जेवण कसं होईल याची काही गॅरंटी नाही बघ. असं कसं? जेवण तर चांगलं झालंच पाहिजे. मग मला बोलावं पण लागेल. तुला जे करायचे ते कर, पण जेवण व्यवस्थित बनव.